श्रोत्य सज्जन मायबाप, आज मोजा इस्लापूर या पुण्य पावन भूमीमध्ये काकड्याच्या निमित्तानं, काकड्याच्या समाप्तीच्या निमित्तानं दोन भजनीचं नियोजन आहे। त्यामध्ये हनुमान भक्त भजनी मंडळ मोजा राहटी गंगापट्टी तालुका उमरी आणि तसेच गुरुकृपा भजनी मंडळ मोजा सरेगाव तालुका मुदखेड, दोन तालुक्यातले दोन भजने आणि तिसऱ्या तालुक्यामध्ये आलेत। एका तालुक्यामध्ये असल्याने तरी कसं जवळ जवळ लावून घेऊन चलल, पण अशा तालुक्यामध्ये जोड लागलाय ते दोन तालुक्याचा एका तालुक्यात जोड। सुंदर भजन होणार आहे अशा या पुण्य पावन भूमीमध्ये। अहो माणसं तर एक महिना काकडा धरतील हे साहजिक आहे, पण ज्या वेळेस आम्ही विचार केला नेमका कुत्र्याचा फोटो कशामुळे टाकला असेल बॅनरवर, मी स्वतः केलं बरं, भगवान पटलाने केलेत नाही केले ते काही माहित नाही, पण मी आमच्या विठ्ठलरावला विचारलो मोतीवार हे फोटो, मला वाटलं आधी कुत्र्याचा वाढदिवसच होईल, राहते त्याच्यात त्याच्यात काच्यातलं काच्यात मिसळून घ्यावं लागतं, पण आम्हाला मोतीवारनी सांगितलं बाबा हे कुत्र आहे, हे कुत्र दररोज सकाळी येऊन आमच्या संघ पुऱ्या गावाला आम्ही आरती करण्यासाठी बरोबर मंदिराला, माणसे बरेच हात महाराज, पण माणसाला सुद्धा अजून भक्ती कळाली नाही। ज्याला भक्ती कळाली त्यानं दूर गेलाच नाही। आपल्या लोहा तालुक्यामध्ये सुनेगाव आहे आणि त्या सुनेगावला नाव पडलं कुत्र्याचं सुनेगाव, आणि त्या गावातलं कुत्र एखादं धरते, तुम्ही कोणाला फोन लावून विचार, माणसं धरतात एखादच हे साहजिक आहे, पण कुत्र एखादच धरते, उपास धरते, किती किंमत असेल तुम्हाला सांगतो। हंबरवाडी गाव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, हंबरवाडी गाव, त्या गावामध्ये लेकरू जन्माला आल्याच्या नंतर आपण 7वीच्या दिवशी नाव ठेवतात, त्या गावामध्ये 7वीच्या दिवशी गळ्यामध्ये माळ टाकतात, आणि त्या गावामध्ये एकादशी गावातले माणसं तर धरतात, पण बैल सुद्धा एकादशी धरतात। त्या गावामध्ये एकादशी कशा धरतात, ज्या दिवशी एकादश आहे त्या दिवशी त्याचं जे जुनं पाणी, हौदातलं जे पाणी राहते ते पाणी सगळं काढून टाकतात, हौद धुतात, आणि ज्या दिवशी एकादशीचा माणसं ज्या दिवशी उपास धरतात त्या दिवशी त्या बैलाला फक्त आपल्या भुईमुगाचे येलन फक्त ऊसच टाकतात। आपणही उपासाला ऊस खाता, शेंगा खाता भुईमुगाच्या, त्या बैलाचा उपास होता। बघ आपल्या या पुण्य पावन भूमीमध्ये आपणाला अख्खं सगळंच्या सगळं परमार्थाला गावच राहते असं नाही, आपणाला कुत्र सुद्धा शिकून द्याले की परमार्थ कराव, आणि आपण परमार्थ केला पाहिजे तरच आपल्या जीवाचं हित होते, पण आम्ही ते करत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेवर एका कुत्र्यानं ओढी मारून आत्महत्या केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चितेवर सुद्धा कुत्र्यानं उडी मारली, उडी मारून तो कुत्रा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज सोबत मरण पावला, आणि त्या कुत्र्याची समाधी आताही रायगडावर आहे। एवढं कुत्र्यानं मोठे मोठे काम केले, आणि तुमच्या गावात तर हे जिवंत उदाहरण होय आताच ताजच। म्हणून या
पुण्य पावन भूमीमध्ये दोन भजनी मेळाचं आयोजन नियोजन आहे आणि आम्हाला दोन्ही भजनी मेळाला 1 तासाचा वेळ दिलेला आहे। आताच आमच्या भगवान पाटलानं सांगितलं तिथं मोठे भाऊच होते मोठेवार इस्लापूरला आहे मोठे भाऊच हात हे आमचे कुठे मोठे भाऊच राहणार आहेत आम्हाला माहित आहे। ते बरीच हनुमान भजनी मंडळ मौजा कारला तालुका हिमायतनगर या भजनी मंडळाकडून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद। म्हणून या पुण्य पावन भूमीमध्ये माझ्या भजनी मंडळाला सेवा करण्याची आपण संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो। पंचक्रोशीतील सर्व भजन प्रेमिकांचे भजनाला उपस्थिती लावल्याबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने त्यांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। माणूस हा चुकीचा पुतळा आहे बोलण्याच्या भरामध्ये एखादी कमी जास्त होईल ते तुम्ही मायबाप म्हणून ते माझा शब्द गोड करून घेसाल हीच आपल्याकडे अपेक्षा करतो आणि मी माझ्या थेट सेवेकडे होतो। म्हणून महाराज काकड आरतीचं महत्व सांगते एके ठिकाणी महाराज सांगतात उठा उठा प्रेमानंदा सद्गुरु मूर्ती उठा उठा प्रेमानंदा सद्गुरु मूर्ती स्वयं प्रकाश ज्योत वाळू काकड आरती उठा उठा प्रेमानंदा स्वामी सद्गुरु मूर्ती स्वयं प्रकाश ज्योत वाळू काकड आरती एवढं महत्व सांगितलं महाराज। आपलं हित कशामध्ये आहे आपणाला तिथपर्यंत कशाने जाता येते आणि कशाने जावावं त्यासाठी आपल्या पुढे 2 बाजू आहेत त्यामधून आपल्याला नंबर 1चं ढेलं उचलायचं आहे डुप्लिकेट ढेलं त्याच्याकडेच ठेवायचं सारखं ढेलं राहत नाही खरं होय की नाही। भावानं वाटणी केली मोठ्या वाटणी उचलायचं नणग्या भावाच्या मनावर आहे तुम्ही कुठेही बघा मोठ्या भावाला गुण राहण्यात खायचे म्हणून आम्ही लहान म्हणून आमच्या हिशोबाने आम्ही बरोबर वाटणी घेता आणि आमच्या हिशोबाने आम्ही उद्या 4 वाजेतो चोल द्या 5 वाजेतो चोल द्या मोतीवर उद्याची रात्री चोल द्या काही चिंता नाही। आम्हाला तुम्ही आमच्या गावापर्यंत आम्हाला कार्यक्रमाची पत्रिका घेऊन आल्या तेव्हाच आधीच आम्हाला सांगलीत घरचं दारचं बाहेरलं इकडलं तिकडलं टेन्शन घेण्याची भजनाला या म्हणजे 5 वाजता दुसऱ्या दिवशी जेवण करून जीप मध्ये बसून देतो म्हणले ही त्याची जिम्मेदारी होय। आता उद्याचे 5 वाजू द्या आम्ही बक्कल दूर आले याच्यातली एक काही जाईना आता जवळ असल्यानंतर मधला मार्ग काढीत होते होय हे बोल नाही म्हणून आता मोठा भाऊ होय आता मोठा भाऊ नणग्या भावाला सांभाळून घ्यावाच लागतं हे कुठे आता हे प्रथाच आहे म्हणून आमचे मोठे भाऊ सांभाळून घेणार आहात पण एखाद्या बार मोठा भाऊ फार दूर करते काय सांगा म्हणून तर म्हणालो मोठ्या भावाला खायचे गुण राहिना पण आता बघू
कसे कसे गुण हात की भावाचे, काय काय नाही की दरेगावला बरे होते, आता इथं कसे हात की. म्हणून जय जय सद्गुरु महामेरू भक्तजनासी तुझा सुकेदारी से भवसागर तुझ्या कृपेने जाणी जे तुझ्या कृपेने महाराज सांगता जय जय सद्गुरु महामेरू भक्त जनासी तुझा आधारू. आम्ही विचार करायला गेलो तर आम्ही कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी त्या आधी गणेशाचं स्तवन वंदन आम्हाला करावं लागते, तर आमचं हे कार्य सिद्धीला जाते. अजून एके ठिकाणी प्रमाण सांगते, आनंद गुरुनाम स्मरावे चित्ती सर्व कार्य सिद्ध होती शेवटी होय मोक्ष प्राप्ती अखंड नाम स्मरिता. महाराज सांगतात आनंद गुरुनाम स्मरावे चित्ती सर्व कार्य सिद्ध होती शेवटी होय मोक्ष प्राप्ती अखंड नाम स्मरिता. आमचं कार्य जर सिद्धीला न्यायचं असेल तर आम्हाला नाम स्मरणच करावं लागते. म्हणून इकडे महाराज सांगतात जय जय सद्गुरु महामेरू. तू सद्गुरु कसा आहेस, महामेरू आहेस. भक्ताला तुझा भगवंत आधार आहे, तुझा आधार आहे म्हणूनच आम्ही आज इथपर्यंत आहोत. ज्या वेळेस आमचं वय निघून जाते त्यावेळेस आम्हाला काठीचा आधार लागतो. एका काठीचा आधार आम्ही ज्या वेळेस काठीवर चलतो तर खरंच आमची ही काठीच सगळं आमचं होय असं आम्हाला फरक वाटते. पण ते कधी काठी मोडल याची काही पत्ता लागत नाही. पण जो भगवंताचा आधार घेतो त्याचा आधार कधी मोडत नाही, म्हणून आम्हाला अशा भगवंताचा आधार घ्यायचा आहे. तिथपर्यंत तुम्हा आम्हाला सर्वाला जाण्यासाठी तुमचा आमचा जन्म आहे. म्हणून महाराज सांगतात हा जन्म चुकवायचा असेल पुढच्या ओळीला महाराज सांगतात जय जय सद्गुरु कृपा सिंधू श्रेष्ठ अवतार करावयाचे जन्मानी मरणाचा जन्मानी मरणाचा. जय जय सद्गुरु कृपा सिंधू तू करसी परलोकीचा बोधू. तू सद्गुरु कृपा करणारा भगवंत आहेस. तुझी कृपा जर झाली तर आमचं कार्य सिद्धीला जाते. म्हणून महाराज सांगतात माझे अपराध मोजिता ब्रह्मांड न पुरेली तू सद्गुरु शिष्यतात का काय चिंता, शिष्यतात का काय चिंता. माझे अपराध मोजिता पिंड ब्रह्मांड न पुरे लिहिता. तू सद्गुरु उधार दाता असता शिष्य जात का काय चिंता. भगवंता तू उधार दाता असल्याच्या नंतर आम्हाला कसलीच चिंता नाही. ज्यानं ज्यानं लवकर लवकर चिंता केली त्याची त्याची लवकर लवकरच चिंता झाली. आणि आमची सुद्धा एके दिवशी चिताच होणार आहे. चिंता केल्यानं चिताच होती. आम्हाला चिंता करायची गरज नाही, आमचा चिंता करणारा दुसरा पाहिजे. त्याची आम्हाला चिंता करायची गरज नाही, त्याला सुद्धा आमची चिंता पडली पाहिजे. असंही आम्ही केलं पाहिजे. म्हणून माहित आहे. आणि आता मी बोलले आणि ते काय बोलणार आहात ते सुद्धा तुम्हाला माहित आहे. आणि त्याच्या पुढच्या पर्यात मी यायची किती मजा आणणार हे सुद्धा तुम्हाला माहित आहे.
खरंच मजा आहे. अशी मजा आता इस्लापूर, आता हे तालुका हिमायतनगर वाटेल गावचं किनवट होय का. आता किनवट तालुक्यामध्ये डबल अशी मजाच होणार नाही, एवढी मजा होणार आहे. तुम्ही मग म्हणसाल सकाळी, आम्ही गेल्यानं तरी म्हणसाल खरंच काय मजा आणली ननग्या भावानं मोठ्या भावानं म्हणसाल. मोठा भाऊ काय कमी नाही, बक्क गुणाचा आहे. बघा की तुम्ही लय गुणाचा आहे. मग मोठ्या भावाला माहित आहे ननगा भाऊ सांभाळून घ्यावं लागते, हे लय गुन्हाकारी आहे माझ्यापेक्षा म्हणते मग मोठा भाऊ. बारक्या जो 2 गुन्हा आगावर राहतात, खोड्या राहतात होय की नाही. जसं कृष्ण भगवंतानं कशा खोड्या केलत्या की नाही. मग लहानच राहावं, लहान राहिलेलंच बरं, सगळेच आशीर्वाद राहते. हा म्हणून लहान राहावं, मोठं कुठंच होऊ नये, चुकून मोठं होऊ नये. ज्यानं मोठा झालाय तुम्हाला सांगतो, आता ती पुढच्या पर्याय सांगतो काय झालंय. म्हणून गुरुकृपा भजनी मंडळ मोजा कुपटी बुद्रुक यांच्याकडून 51 रुपयाची भेट दिलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. तुझी कीर्ती गाते स्तुती
आपला तिथला आनंद घेतलाय त्याच्या सासरवाडी साहेबाच्या सासरवाडी कालच्या रात्री तिथून फोनवर भजनाचा आनंद घेतला आणि इथं सुद्धा भजनाचा आनंद घेण्यासाठी सज्ज आहेत, ड्युटीवर आहेत. तिकडलं भजनापेक्षा जास्त तिकडला फार ओझा आहे छत्तीसगडला. तिथं महाराज अजूनही ड्युटी चालू आहे आणि त्यांनी तिथं आहेत म्हणून आज आम्ही इथं सुखरूप आहात. आणि आपण इथं एवढं सुखरूप आहात म्हणजे त्यांच्या जीवावरच आहात. आम्हाला एवढं बोलता येते, आम्हाला तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात कुठेही फिरता येते, पण फक्त त्याच्या जीवावरच तुम्ही आम्ही फिरता. कैवल्यवासी चंद्रभागाबाई माझ्या भजनी ब्रदर्स 101 रुपयाची भेट आहे. पाठवल्या भेटीबद्दल साहेब आम्हाला भेट दिल्या काय न दिल्या काय, आम्हाला भेटी घ्यायला एवढे इस्लामपूरचे सोयरे आहात. तुम्ही फक्त तुमच्या ड्युटीला तुमच्या कार्याला आमचा कोटी कोटी सलाम आहे. तुम्ही तिथं जर नसत्या तर आम्ही इथं नसत्या. म्हणून तुमच्या कार्याला कोटी कोटी बार सलाम. आणि माझ्या भजनी मंडळाला आपण भेट पाठवली त्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनापासून आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुझी कीर्ती म्हणून देवा तुझी कीर्ती गाता श्रुती थकले चारी वेद. तुझा अंत कळना कोणा कळना तुझा भेद. आम्हाला भेद कळायचा असेल, आम्हाला भजन कळायचं असेल, आम्हाला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आम्हाला काय व्हावं लागते हो? आम्हाला समर्पित व्हावं लागते, भगवंतापाशी समर्पित. आपल्या पुढे दोन बाजू आहेत. आम्हाला शरण गेल्याशिवाय, आम्हाला समर्पित झाल्याशिवाय, आमचा गर्व अहंभाव हे सगळं जिराल्याशिवाय आमचा कुठं जोड लागत नाही.
आम्हाला हे करण्यासाठी अगोदर आम्हाला समर्पित व्हावं लागते. समर्पित आम्ही जर समर्पित होत नसाल, नुसती आमची निष्ठा जर म्हणत बसल्या, मोठ्या बंधूकडे आता निष्ठा आहे, आम्हाला प्रमाणही द्यायचं आहे. नुसतं तोंडानं उचलल्याने उचलणं म्हणणार होय की नाही. कुठं आहे प्रमाण म्हणते मोठा भाऊ, कोणी म्हणते साहजिक आहे भाऊ. आम्हाला त्याच्यावर प्रमाण द्यायचं आहे, आम्हाला सुंदर भजन करायचं आहे. पण एवढं खरं आहे, एवढं 100% खरं आहे, उद्या 4 वाजेतोर म्हणा, 5 वाजेतोर म्हणा, मोठ्या भावापेक्षा 2 तरी पोते मला आगाव काढतो. सोडीच ना, मोठ्या भावाला तरी गावलाय सोडलो नाही. मोठा भाऊ बक्कल दाबाया बघलाय, बारीक हाय एवढंच आहे म्हणलाय. याला कसा माल लई काढू देतो म्हणलाय मोठा भाऊ. आता मला माहित आहे की बारक फार जीवट राहते. कष्ट करावं लागतात. हो, कष्ट केल्याशिवाय फळ कसं भेटते. जीव लहानच आहे, दिसायला लहानच आहे आणि कसंही लहानच आहे. आता कष्ट करावं लागतात मामा यारो, कष्ट करावं लागतात. कष्ट केल्यानं 100% पद हाताला येते. आता त्याने म्हणलेत गंगेच्या कडच घेऊ. आता भगवान पटेल मोठे भाऊ वा, गंगेच्या कडेला तुम्हीच बरा. आम्हाला सण होय ना, पूर जर आला गंगेला पूर, तुम्हाला माहित आहे काय हाल झाली पावसाळ्यात. आणि गंगेच्या पुरामध्ये जर वाहून गेलं काय तिथं, काय मातीचे पोते भराव काय म्हणालो आम्ही. म्हणून तुम्ही गंगेच्या कडेचे व्हा, गंगापट्टीचे व्हा. होय, तुम्ही गंगापट्टीचे व्हा. तुम्ही मस्त समाधान गंगेच्या कडेलाच राहा. आम्ही आमच्या हिशोबानं कसलं ठेलं उचलायचं आम्ही बरोबरच उचलतो. तुम्हाला आधीच म्हणलो, वाटणी मोठ्या भावाने केली नणग्या भावाच्या मनावर. आता काय वर टेमकुडाचं घ्यायचं आहे काय, इतक्या खड्यातलं घ्यायचं आहे. इतक्या खड्यातलं घेतलं तर किती दिवस माती भरावं म्हणालो ते खड्डा भरायला. दिवस भरण्यामध्ये आयुष्य निघून चले हो. म्हणून आम्हाला काय माती भरत बसायचं नाही. आम्हाला आता होईल तेवढा निका मालच काढायचा. माती भरायचे दिवस राहिले नाहीत. आता आधीच भाव कमी लागलाय. आणि तुम्ही बी मातीमध्ये जात जाऊ नका. खड्ड्यात राहिलं तर राहिलं, मेहनत करा पिकाचीच तेवढी. मोठे दादा, उग टिपरानं माती आणून ते लेवल करण्यामध्ये आयुष्य निघून जाईल आपलं. तसं नव्ह, जसं जमल तसं पीक काढायचा प्रयत्न करू. म्हणून तुझी कीर्ती गाता श्रुती ऐका बंधू आदरणीय,
शिनले वेद शिनले शास्त्र शिनले वेद शिनले होऊ शकतो या नामाने, एवढी नामामध्ये ताकद आहे. माणसं असून समाधान झोप घेतात, कुठलीच अपेक्षा नाही, कुठलीच चिंता नाही त्याला. जसं काय इथं जलंबर राहायलाच आले 200-300 वर्षे, अशी झोप घेतात. एवढी झोप कामाची नाही, झोप हे काळाची भैरव एके ठिकाणी शास्त्र सांगते. या माणसाच्या जन्माला कुत्र्याचं सुद्धा 20-20 वर्ष आम्ही घेतलेलं आहे. ते आम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये थोडं 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 आम्हाला बघायचं आहे. आमच्याकडे 1 तास 10 मिनिटं हात वाटाले, या पर्यात 10 मिनिटं आगाव हात वाटाले. हा म्हणजे ते 10 मिनिटं फक्त, म्हणजे असा काही फार वेळ नाही. या पाऱ्यामध्ये जेवढं तुम्ही देता तेवढे दुसऱ्या पाऱ्यामध्ये देईन, आम्हाला माहिती. मोठ्या दहाने घेतले म्हणून तुला दिले तर. हा, त्याच्यामुळं कसं आहे, आता या पाऱ्यात तुम्ही जेवढे देसाल तेवढे कामाचे, मग तुमच्याही कामाचे नाहीत. का नाही सांगू काय, हिव वाजती फाट फाट जास्त, आणि हिव वाजल्यानं माणसाला खिशामध्ये हात घाला वाटणार. बघा तुम्ही आता सध्या झोपही नाही, काही नाही. सकाळी सकाळी माणूस रुंग ते पै जाऊ द्या यायचं काय, सकाळी हात घेऊ द्या येईल बरं म्हणा म्हणते माणूस, खिशात हात घालणार. म्हणून इथं जेवढं आता होय तेवढं मग दुसऱ्या पर्यात नव्हतं. मग 1 तास बक्कळ होती, हे अशी तरी 10-5 मिनिटं कमी जास्त होतील. म्हणून मुलारंभीचा धाव पाव धाव पाव धाव पाव Oh,
ऐका म्हणतो तो म्हणून आपल्या पुढं दोन बाजूचा विषय आहे. विषय सुंदर आहे. दोन्हीही बाजू सुंदर आहेत. आता कोणाला किती वजन उचलते, कोणाला किती उचलते, ज्याच्या ज्याचा ताकदीचा प्रश्न. बघ मामा, कोणी 8 पहिल्याचं पोतं उचलते, कोणी 10 पहिल्याचं उचलते. पण जेवढं उचलते माणसानं तेवढंच उचलाव, नाहीतर काय होते तुम्हाला तर माहित आहे. नाही तर मोठ्या भावाला वाटेल आसकच झाला आताच. हो, आम्हाला उचलते तेवढं आम्ही उचलल्या. आता मोठा भाऊ म्हणल्या 2 पहिले आगाव उचलावं लागतं. होय, ननग्या भावामध्ये काय तेवढं अवशान राहीना, ते बारकच राहते, लहानच म्हणतात त्याला. आणि लहान्याला मोठा भाऊ सांभाळून नेते, त्याला लाडानं ठेवते. काय खातोस बापू म्हणते, लहानसा नाही म्हणून. त्याचा सगळेच घरात माय बाप सगळेच लाड करतात. करता की मग आता इस्लामपूरचे सोयरे तू लाडच करतात. मग आता तेच माय बाप होतो की आता कुठून आणावं दुसरी आज. होय हो, आता लाड कोण करील मग. आता ते मोठा भाऊ तर करतेच. तुम्ही केल्या म्हणजे मोठा भाऊ करते. मोठा भाऊ दूर ढकलला, माय बापाने केल्या ना मोठा भाऊ कसा जोऱ्यात बोलते बघू बरं. होय हो, असं काहीच होईना उगं म्हणायचं. मग तुम्ही दाब ना काय मोठ्या भावाला, लहान आहे कळून घ्यावं, समजून माय तुला कळते की नाही असं म्हणता तुम्ही मग मोठ्या भावाला. खरं होय की नाही, असं होते. म्हणून महाराज सांगतात आमच्या पुढं समर्पण आणि निष्ठा अशा 2 बाजू आहेत. पण आम्हाला एक म्हणायचं आहे भगवान पाटील, आम्ही जोपर्यंत समर्पण करत नाही, आम्ही जोपर्यंत सर्वस्व आमचं सोडून देत नाही, तोपर्यंत आम्हाला जीवाच्या हिताचा मार्ग कळत नाही. आम्हाला अगोदर निस्वार्थ भजन करावं लागते, निस्वार्थ प्रेम करावं लागते. हे आमचं समर्पण करावं लागते भगवंताला. सगळं आम्ही जेवढं काही केलंय, उगत म्हणालेत काय अपराधाला
उगा म्हणणं आले तो उगच भाकरण मेथीची भाजी भजण्याला पेशील केली काय मो ध्यानच राहून गेले ते मला मेथीची भाजी आणली नाही असं का केली हो उलट मजा आवाज भेगीने बसायचा होय लगातार कार्यक्रम करून ते कुठं जाय ना हो ते रात्रभर इथं राहते उद्या आरती होईल तू मग म्हणसाल 1 महिना राहिले 1 महिना त्याला वाहगच म्हणावं एका हिशोबानं माणसं काही फुटली असतील संगचे मात्र ते फुटलं नाही खरं होई इलेक्शन असून सुद्धा एवढं मोठं वातावरणामध्ये सुद्धा ते फुटलं नाही हा अहो लय हो प्राण्याकडून खरंच काहीतरी शिकाव रेड्यामुखी काय काय झालं आपल्याला माहित आहे रेड्यामुखी वेद बोलला भिताड तेवढं निर्जीव वस्तू बोलली चलली एवढं काही आम्हाला बघायला भेटते एवढं साधू संतांना आम्हाला सांगून ठेवलंय आम्हाला बघायला भेटते पण हे काय फार शास्त्रामधून जाऊन कुत्रे मांजरं डुकर दुसऱ्याला म्हणलं नाही हो माणसाला कळाव म्हणून माणसाला लय निबर माणसाला डायरेक्ट म्हणते म्हणून ते कुत्र्यावर मांजरावर डुकरावर गडावर घोण म्हणले माणसालाच म्हणले कळाव म्हणून तरी कळणं आलंय तरी समाधान झोपीचं येडं आम्हाला म्हणून म्हणलंय झोप काळाची बहिणा झोप काळाची बहिणा बसी आली चालणारी बसी आली चालणारी झोप काळाची बहीण कशी आली बघा चांडाळीनं भजन ऐकिता भजन ऐकू देना कीर्तन ऐकिता कीर्तन ऐकू देना कीर्तनात गेले की जांभळे येतात भजनाला गेले की झोप येते पाय तरी लांब करते जांभळ्या तरी देते ते तिचा डाव ते मायेचा डाव माया टाकाली पण आम्हाला ते डाव कळला आम्हाला ते डाव कळला आणि ते डाव जर कळायचा असेल तर आम्हाला समर्पित हो लागते तर आमचा ते डाव आम्हाला दूर करता येते नाही तर 84 फूट खड्ड्यामध्ये अजून पडावं लागते मग या 84 फूट खड्ड्याच्या वर निघाल्या आता आणि अजून काय खड्ड्यातच जायचं आहे काय आपणाला समर्पित होऊन भगवंताच्या प्राप्तीला जायचं आहे म्हणून काय आरुण चंद्रकांतराव खुळे समर्पित तुझी आरती देवा मी तुझ्या पुढे गातो तुझी आरती देवा मी तुझ्या पुढे गातो तुझ्या पुढे गातो माझ्या जीव धरले ऐसे बहुत ऐकितो महाराज सांगतात धूप दीप नैवेद गंध अक्षता समर्पिता तुझी आरती देवा मी तुझ्या पुढे गातो देवा मी जोपर्यंत समर्पित होत नाही तोपर्यंत मला तुझ्या पुढे आरती सुद्धा म्हणता येत नाही भजन तर दूरच राहिलं आरती सुद्धा म्हणता येत नाही आम्हाला अगोदर आमचं सर्वस्व समर्पित करावं लागते तेव्हा आम्हाला सर्व तिथं जमते मागे जीव उदरले ऐसे बहुत ऐकितो खूप जीव उदरून गेलेत असं मी बऱ्याचदा ऐकिलो अजूनही ऐकितो सनक सनकाधिक यदू आरळक तुला ध्यातो भगवंता तुझं ध्यान करतो पण कवा करतो तुला समर्पित अगोदर करतो मग तुला ध्यान करतो म्हणून आमच्याकडे आता समर्पिताची बाजू आहे आमच्या मोठ्या दादाकडे निष्ठा आहे आता कसली निष्ठा की निष्ठा म्हणजे भाव आता भाव निष्ठा आता दादा 4 वाजे तो बघायचंच आहे आपणाला समाधान बघून गडबड करायची नाही 2 दिवस लागू द्या की
अजिबात गडबड करायची नाही. समाधान मनानं बघून धावपळीच्या युगामध्ये आपणालाही धावपळ करायची नाही. गावाकडे काही काम नाहीत आता सध्या. समाधान झालंय. सरीच मारायची राहिली, ऊस कवा लावा मारायचं तो बघाय ऊस. सरीच मारणं झाली, हो सरीच मारणं झाली नाही अजून, ऊस लावायची काय चिंता करावं पुढची. मग अगोदर आम्ही समर्पितच झाल्या नाही, मग निष्ठा आमच्या काय कामाची. ते तसलंच होय. सरीच मारली नाही, ऊस लावायचे काय लावाय ना. आम्हाला लावायचे काय. कोरड्या रानात कसा मोकळ्या रानात ऊस लाव, त्याला सरी मारावं लागते. सरी मारल्यानं त्याच्यात पाणी सोडून समाधान उगवटी फ्री पुरवावं लागतात. मग तसं आम्हाला इकडं सुद्धा आज आम्हाला अगोदर समर्पित व्हावं लागते, मग आमची निष्ठा होय. निष्ठा जर घेऊन बसली आणि समर्पित होईना म्हणजे तर निष्ठा काही कामाची नव्हती, कामी ठरते दादा. आणि 100% खरं होय. 2 म्हणा 3 म्हणा 4 म्हणा, मी लहान लहानच का पोते होईना तुम्हाला उचलतात तेवढी मी तेवढालीच भरून तुमच्या आधी बरोबर 4 पोते तरी आगाव भरून ठेवतो. मोठा दाव तुम्ही जड जड भरून ठेवसाल, मग मी आपल्याला उचलेल तेवढाले हिशोबाने भरतो. जास्त मोठे उचलव तर मान मोडून जाईल, आगावता फोन जाईल अजून. होय ते बकल भानगडी येतात. म्हणून पुढच्या पर्यंत आम्हाला आता फार सुंदर मजा येणार आहे. आणि आमच्याकडून सूचना सुद्धा आलेली आहे संप्रदायावर, याच्यावर त्याच्यावर. तुम्ही ते तर चिंताच करू नका, ते सांगायचं कामच ठेवलं होणारच नाही. आम्ही ते सुद्धा समर्पित केलंय. आमचं एकावर चिखलफेक करणं हे सुद्धा आमचं भजन पहिलं 2 वर्षाखाली जे भजन होतं ते भजन सुद्धा आम्ही समर्पित करून टाकून दिलं. जशी भगवान पाटलानं माझी सुद्धा गॅरंटी माईकवर घेतली, तेवढीच त्यांनी जेवढी माझी गॅरंटी घेतली. खरंच भगवान पाटील तुमचा शब्द अजिबात मी टाळू, एकही शब्द तुमचा इथं व्यर्थ जाऊ देणार नाही. तुम्ही जेवढं बोलल्या, जेवढा माझ्यावर तुम्ही विश्वास केल्या, त्या विश्वासाचा घात हे सरेगावचा भजने अजिबात करणार नाही. आम्हाला सुद्धा संप्रदायावर याच्यावर त्याच्यावर आम्हाला अधिकार नाही. आम्ही तेवढे फार मोठे नाही. 2 शास्त्राचा वाद, सिद्धांताचा वेदांताचा वाद राटीचे भगवान पाटील किंवा सरेगावचे एकनाथ पाटील मिटू शकत नाहीत. एवढे मोठे दोन्ही नाहीत. वाद आमच्याने मिटीनं होत नाही, म्हणून आम्हाला वादच करायचा नाही आणि वादाचा मुळात विषयच नाही. आम्हाला समर्पित व्हायचं आहे आणि त्यांना निष्ठा करायची. त्याची निष्ठा त्याने दाखवून देतील. आमचा समर्पित भाव आम्ही तुम्हाला दाखवून देता. समर्पित झाल्याच्या नंतर कसं करावं, आणि आम्ही जोपर्यंत समर्पित होत नाही तोपर्यंत आमच्या भाव निष्ठा हे लक्षात येत नाही. आता ते म्हणतात उठून आमच्या निष्ठा शिव तुमची कुठं दाळ शिदल म्हणतात पुढच्या पर्यंत. 101% म्हणतात हो. बघा तुम्ही म्हणतात की नाही. पण आता ते कसं आहे, त्याला ते म्हणावं लागते. आता त्याची बाजू आहे. वावरात किती जरी बाबळी चढल्या, बाबळी जरी मोठाल्या झाल्या तरी आता त्याला एक बाबू तोडून बाहेर काढावंच लागतं. पीक कसं येईल. आता बाबळी तोडण्यामध्ये रात्र जाते मला माहित आहे. सकाळी बघूत मग. आता तोपर्यंत आपण जास्त पीक काढून निघता. हो, म्हणून आरंभ प्रारंभ मूलारंभ
म्हणून धावपाव म्हणले होते आम्ही आधी माहित आहे ये ना म्हणल्यानं गिअरबॉक्स लय महत्वाचा होता का एवढं सोन्यासारखं भजन सोडून युट्यूब गिअरबॉक्स हा? खोलून आणलेलं गाडीत तुमचे माणसं कसे वाटतील म्हणालो इकडे येण्या गेल्यानं तुमचे माणसं वाढवायचे आमच्या दोघांच्या हातात विचार करत जा म्हणून धाव पाव खाऊ द्या हो. त्याचा काही जीव नव्हता समाधान खाली आपण बसलेलो. त्याचा हिस्सा आहेच की हं. कसं वाटलं पाटील धाव पाव धाव पाव घडी काय बंद आहे काय म्हणालो टाइम झाला गाव टाइम झाला 1 मिनिट राहिल्या वाटाले